लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढला जाणारा हा थंडगार मठ्ठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडतो। तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होणारा आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारा हा थंडगार मठ्ठा नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा। रेसिपी खूप खूप साधी सोपी आहे। घरच्या घरी जे साहित्य तुमच्या उपलब्ध असतं त्यामध्ये तयार होणारे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप कमी वेळामध्ये तयार होणारे आहे। त्यामुळे नक्की एकदा ही सर्वांनी रेसिपी बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा, सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया। सर्वात अगोदर मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी घरगुती पद्धतीने लावलेलं फ्रेश दही घेतलेलं आहे। तर 1 वाटी दही मी इथे घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। तर बघा आता मी याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहे आणि छान असं हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ताक बनवण्याची जी रवी असते ती असेल तर तुम्ही डायरेक्ट हे दही एका मोठ्या पातेल्यामध्ये घेतलं आणि त्या रवीपासून ताक याचं तयार करून घेतलं तरी देखील चालू शकतं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे, सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हिंग घालून हे सर्व मिश्रण आपल्याला 1-2 मिनिटं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल। तर बघा 2 मिनिटं व्यवस्थित मी मिक्सरला छान असं सर्व मिश्रण फिरवून घेतलेलं होतं। आपलं ताक जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये जे काही साहित्य घातलं होतं ते देखील व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर बघा आता याची कन्सिस्टन्सी जी आहे ती भरपूर अशी दाटसर आहे। तर आपल्याला मठ्ठा बनवण्यासाठी जे ताक लागतं ते भरपूर असं पातळ लागतं, त्याची कन्सिस्टन्सी जी असते ती भरपूर अशी पातळ असते। तर आता याच्यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मी पातळ करून घेणार आहे। तर साधारण 3 ते 4 वाटी मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। शक्यतो हा जो मठ्ठा आहे किंवा हे जे ताक आहे मठ्ठा बनवण्यासाठी ते शक्य करून पातळच ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता, पण शक्यतो थोडंसं पातळ ठेवा। आता आपण याचा मसाला बनवणार आहोत। तर 1 चमचा भाजलेले जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या मी मधून तोडून घेतलेल्या आहेत आणि हे आपण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं असं बारीक वाटून घेणार आहोत। तर बघा इथं आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे। आता हा मसाला या ताकामध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघा मी इथं 1.5 चमचा हा मसाला याच्यामध्ये घातलेला आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। सोबतच याच्यामध्ये वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 ते 3 पुदिन्याची पाने हातावरती चोळून घातलेली आहेत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थितरित्या यामध्ये ढवळून मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्याची जी चव आहे ती या ताकामध्ये व्यवस्थितरित्या उतरेल आणि छान असा आपला हा जो मठ्ठा आहे तो तयार होईल। तर बघा आपण याच्यामध्ये आलं घातलं होतं, आल्याचा जो स्वाद आहे तो छान असा या मठ्ठ्यामध्ये उतरतो। तर आवर्जून आलं याच्यामध्ये घाला, अजिबात स्किप करू नका। तर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट, हा थंडगार मठ्ठा आपल्याला लागतो। तर काय करायचं, मठ्ठा तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजला ठेवू शकता किंवा याचं ताक बनवताना जे पाणी वापरता ते थंडगार तुम्ही माठातील पाणी वापरू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे देखील टाकू शकता। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला बनवू शकता, फक्त थंडगार मठ्ठा आपल्याला हवा असतो। तर तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजला देखील ठेवून द्या। सोबतच हा मठ्ठा तयार झाल्यानंतर थोडासा वाटीमध्ये घेऊन चाखून बघा, म्हणजे जर मीठ वगैरे कमी असेल, साखर कमी असेल तर ती ॲडजस्ट करता येईल। तर बघा आपला छान असा थंडगार हा मठ्ठा तयार झालेला आहे। तर रेसिपी खूप साधी सोपी आहे, अगदी कमी वेळात तयार होणारी आहे आणि छान अशी चवदार तयार होणारी आहे। तर नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू परत अशाच एका छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।